आपल्याला माणसात आणलं, माणूस म्हणून जगायला शिकवलं, त्या सगळ्या महामानवांना मी वंदन करतो, त्या महामानुषींना वंदन करतो, महामातांना वंदन करतो. त्याचबरोबर विचारपीठावर विराजमान सगळे लोक जे आहेत ते तुमच्या ओळखीचे आहेत. खूप दिवसांनी मला किशोर जाधव भेटले, त्यामुळे त्यांचे नाव मी प्रामुख्याने घेतो. लय चांगला माणूस आहे बरं का, मला जवळजवळ 25 वर्ष भेटलेलं नाही. त्यानंतर आमच्या सगळ्या बहिणी आहेत इथे, हबप फडतारे आहेत, माझे मोठे बंधू डॉक्टर भारत पाटणकर आहेत. ही सगळी विचारपीठावरची सगळी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांचं काय मी नाव घेत नाही. आबा कुठे गेले? गेले कामाला कुठतरी, ते मांडके विजयराव मांडके आहे का? त्याच्यानंतर पब्लिक मध्ये 95% सगळे कार्यकर्ते, जनरल पब्लिक काय मला दिसत नाही, सगळे कार्यकर्ते. आणि त्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला ओळखतो मी. मला कुठलाही माणूस उभा करा, मी तुम्हाला सांगतो हा कोण आहे. म्हणजे मॅक्झिमम लोक आपण सगळे कार्यकर्ते आहोत. इथे बाबुराव गुरव आहेत, धनाजी गुरव आहेत, उल्का माझी बहीण इथे आलेली आहे. आता सगळ्यांची नावं काही घेत नाही, पण हे भाषण जे आहे ते प्रिंटेड आहे आणि ते प्रिंटेड करण्यासाठी मला भयंकर मदत केली एका माणसानं. म्हणजे मी बोंबलत फिरणारा माणूस आहे. बाबासाहेबांची जयंती, त्यात मला नाही वेळ, त्यात धनाजी मागे लागले. मला म्हणले दादा काही करा, हे सगळे सत्कार बित्कार तुम्हाला जावंच लागेल. आणि मला ते लिहायचं कधी? मग अविनाश कदम नावाचा माझा जुना मित्र आहे, त्याने मला इतकी मदत केली की त्याचं वय आता जवळजवळ 75ला टेकायला आला. त्याला ऐकू येत नाही, पण मी भाषण रेकॉर्ड करून दिलं. मग त्यानं ते लिहून काढलं 8 दिवस. मग मी पुन्हा त्यात जरा बदल करून ते प्रिंट केलेलं आहे. ते प्रिंट केलेलं भाषण तुम्ही सगळे वाचा, म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळेल आणि शांतपणे वाटलेलं बरं ना. आता घाई गडबडीमध्ये तुम्हाला मी सगळं ज्ञान शिकवणार, त्यात तुम्ही मनातल्या मनात म्हणणार कारण हे कधी खतम होते, हे कधी खतम होते, तर ती वेळ येऊ नये. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की ते भाषण जे आहे ते नीटपणे वाचा. आता त्यात काय मी लय शहाणा नाही, खरंच शहाणा नाही. आणि मी शहाणा असतो तर हिथं कुठं असतो? मी शहाणा नाही, खरंच मला काय कळत नाही. पण मला काय कळत नाही एवढं मला कळतं. त्यामुळे यांनी ज्यावेळेला माझी निवड केली, भारत येतात अरे तुरे बोलतो का ते आमची भाऊ दे माझा मोठा लोक. पण भारत पाटणकरांचा फोन आला, मला म्हणला संभा तुला एक काम सांगतो. म्हणलं बाबा सांग, तो तर अधिकारच आहे, तुला एक जबाबदारी देतोय. म्हणलं काय? तुला विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचं. हा म्हणलं भारत कशाला त्रास देतो रे बाबा, ऑलरेडी त्रासात आहे मी. ते भाषण भारतला, मग भारतला पण फोन केला, बाकी धनाजीच्या बरोबर माझे सातत्य बोलणं चालू होतं. ते भाषण तुमच्याकडे आहे. आता मी बाकी काही बोलणार नाही. परिस्थिती जी आहे ती सगळी परिस्थिती नेमकी काय आहे, अंगार किती गडद आहे याचं मी वर्णन करत बसणार नाही. कोळसा किती पण उगाला तरी काळा. म्हणून ही परिस्थिती आपल्यावर जी आलेली आहे, भारत पाटणकरांनी सगळं सांगितलेलं आहे. यातनं बाहेर कसं पडायचं हा मुख्य मुद्दा आहे. आणि बाहेर पडायचं गणित एकटा माणूस सोडवू शकत नाही. ही परिस्थिती इतकी व्यामिश्र आहे की या काळामध्ये कुणीतरी एक मोठा महामानव येईल आणि तो या सगळ्या परिस्थितीचं नीटपणे निराकरण करेल प्रश्नांचं. असं होणार नाही. तुम्ही त्या गैरसमजात राहू नका. आपल्याला जे काय उरले सुरलेले आपण जे आहोत त्यांचे सगळ्याचे मेंदू एकत्र करून या सामूहिक मेंदूला चार्जिंग करून
त्याचा प्रकाश या अंधारात पाडावा लागेल. अजिबात तुम्हाला सुट्टी नाही. तुम्हाला एकच राहावं लागेल. आता तुम्हाला काय एक राहावं लागेल, कारण तुम्हाला जे मारणारे आहेत, तुम्हाला जे दडपणारे आहेत, ते तुम्हाला वेगळे समजत नाहीत. मी सगळ्या महाराष्ट्रात आता फिरून आलो आणि मी सांगितलं हे की नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला ना. कुठल्या विचाराचे होते ते? समाजवादी होते. त्यानंतर आमच्या अण्णांचा खून झाला कोल्हापूरमध्ये, पानसरे अण्णांचा खून झाला. कुठल्या विचाराचे होते? साम्यवादी होते. त्याच्यानंतर अनेक समाजवादी लोकांना तकलीफ झालेली आहे. मी आंबेडकरवादी आहे, मी बाबासाहेबांचा माणूस आहे, मी बौद्ध आहे. आमची पोरं रोजच्या रोज मारली जातात. निदान पानसरे अण्णा आणि नरेंद्र दाभोळकर हे यांचे खून झाले हे माहीत तरी पडलं. आमचे रोज खून होतात, माहीत पडत नाही. आता हे सगळ्याचे जर अशा पद्धतीने जर कत्तली होत असतील आणि ते तुम्हाला वेगळं समजत नसतील, तर तुम्ही स्वतःला वेगळं का समजता? तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या स्वतःच्या संघटना चांगल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. कालचा निकाल जर बघितला, काय आहे निकाल? निकाल बघा, सगळीकडनं प्रगतीशील परिवर्तनवादी शक्तींचा नायनाट व्हावा अशा प्रकारचा तो निकाल आहे. आता ही जी सगळी माणसं आहेत, जर आपल्याला आपला शत्रू किंवा आपल्या बरोबर ज्यांचं जे आपल्याला दडपतायत, शत्रू म्हणू नये, पण जे दडपणूक चालू ठेवलेली आहे ज्यांनी हजारो वर्ष, ते लोक जर तुम्हाला वेगळं समजत नाहीत, तर तुम्ही स्वतःला वेगळं काय समजता? तुमचा काय सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे? शत्रू दारात आहे हो. आणि म्हणून धनाजी गुरव आणि मी, आम्ही दोघेच होतो म्हणून चर्चा केली. सगळ्यांशी ती चर्चा करणार आहे. हे अध्यक्ष विध्यक्ष भाषण दिशा देणार काय नाही. हे प्रॅक्टिसच्या बद्दल मी बोलतोय. मी कार्यकर्ता आहे, मी तत्व व्यक्त थोडाच आहे. आणि साधा रस्त्यावर जाणारा माणूस आहे, मी लय साधा माणूस आहे. मला ताबडतोब दिसत आहे की तुम्ही जर आता जर एकत्र नाही आलात, मी राजकीय दृष्ट्या एकत्र या हे म्हणत नाही, मी म्हणतो आहे अरे सांस्कृतिक दृष्ट्या तरी एकत्र या. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मी सावंतवाडीला डॉक्टर कानमोंना भेटलो. कानगो मला म्हणाले, बरोबर बोलताय तुम्ही आमच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाशी बोला. त्या दिवशी अजित नवले भेटले होते, ते म्हणले आमच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाशी बोला. सुभाष वारे भेटलेले अनेक वेळा. इथे उल्का आहे, इथे स्त्रियांमध्ये काम करणारे प्राध्यापक मेघा पानसरे आहेत, या सगळ्यांना मी भेटलेलो आहे. ह्या लोकांनी सांगितलेलं आहे की हे साहित्य संमेलन संपल्यानंतर आम्ही पहिलं एक काम करणार आहे, एक पहिलं डिक्लेअर करतो. हे साहित्य संमेलन संपल्यानंतर मी विद्रोहीचा पूर्णवेळ कार्यकर्ता असणार आहे. आणि आम्ही काम काय करणार आहोत, तर आम्ही काम करणारे माणसं आहेत. इथे अनेक प्राध्यापक बसलेले आहेत, अनेक विद्वान लोक बसलेले आहेत. या विद्वानांनी आजच्या काळाची उत्तरं, निदान सैद्धांतिक उत्तरं, त्याच्याबद्दल विचार करावा. आणि खरी उत्तरं तर खाली गेल्यानंतरच मिळतात. फाटके संसार ज्यांची, मोडकी ज्यांची घरे, त्याच लोकांना उद्याची मागवतो मी उत्तरं विद्यापीठात नाहीयेत, मेलेल्या ग्रंथांमध्ये उत्तरं नाहीयेत, उत्तरं जनतेमध्ये आहेत. आणि म्हणून खाली जावं लागणार आहे, जनतेमध्ये उतरावं लागणार आहे. आणि त्यासाठी जो वाटेल तो त्याग जर केला नाही
ते उगत बाबासाहेबांचं महात्मा फुल्यांचं कुणाकुणाची नावं उगत घेत बसू नका. काय नाही, त्यातनं एक भजन होईल. भजनाच्या पलीकडे काय होणार नाही. जावं लागेल. या विद्रोही साहित्य संमेलनानंतर आम्ही पहिली एक गोष्ट करणार आहे. यातले सगळे लोक यांना काही ना काहीतरी करावं असं वाटतं. या परिस्थितीच्या विरुद्ध लढावं असं वाटतं. पण ते नेमका कृती कार्यक्रम काय आहे हा काढावा लागेल. त्यासाठी मोजकी जे काय 50-60 जे काय कार्यकर्ते आहेत त्यांची यादी आपण धनाजी आता या कार्यक्रम संपल्यानंतर आपण करायला घेतली पाहिजे. आपण करायला घेऊ आणि त्यानंतर आपण बसू. 2 दिवस या सगळ्यांना एकत्र कोंडतो आणि त्यांना सांगतो की ह्या परिस्थितीमध्ये नेमकी कृती काय करायची हे सांगा. तुमच्याकडे लोक येतील. माझं म्हणणं आहे ही परिस्थिती जर या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल तर प्रशिक्षित पूर्णवेळ कार्यकर्त्यांशिवाय तुम्ही ही कोंडी फोडू शकत नाही. त्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांना काय प्रशिक्षण द्यायचं त्याच्या बाबतीत मी माझ्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे की या देशामध्ये आता प्रामुख्यानं आपल्याला सांस्कृतिक राजकारण करावं लागेल. पर्यायी सांस्कृतिक राजकारण करावं लागेल. पर्यायी सांस्कृतिक राजकारणच या परिस्थितीची कोंडी फोडणार आहे. सत्तेच्या राजकारणाचं काय झालेलं आहे आणि काय होणार आहे हे ओळखण्या एवढे तुम्ही हुशार आहात. या देशाची संसद आतून पोखरलेली आहे. या देशाच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे जे काय होऊ शकतं त्या सगळ्या यंत्रणा ताब्यात घेतलेल्या आहेत. आता कोट्यावधी रुपये खर्च करून एका नगरसेवकाचं इलेक्शन तुम्ही लढणार आहात का? आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपलं सांस्कृतिक राजकारण. ते पर्यायी सांस्कृतिक राजकारण काय आहे? हे पर्यायी सांस्कृतिक राजकारण इतिहासामध्ये बुद्ध काळापासून झालं म्हणून ही श्रमण परंपरा विकसित झाली. ती या भूमीत रुजली, वाढली, तिचा महावृक्ष झाला. बुद्ध या भूमीमधला सर्वोत्तम महत्तम तत्वज्ञानाच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा क्रांतिकारक आहे. त्यानं या देशाच्या सांस्कृतिक राजकारणाची तत्वज्ञानाची खडी पहिली बसवली. त्याची सावली बुद्धानंतर आलेल्या प्रत्येक चळवळीवर, धर्मावर, विचारांवर पडलेली आहे. ते तुम्ही सगळे जाणता. या देशामधल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेने फडतरे महाराज जे सांस्कृतिक राजकारण केलं, अहो किती सोपं राजकारण केलं त्यांनी, तुम्हाला काय सांगायचं. त्या काळातली ब्राह्मणी व्यवस्था ही कुठं जात होती तर काशीला जात होती. तिकडे कुठल्या विश्वेश्वर अमुक तमुक जे लोक म्हणायचं गंगेचं पाणी द्या, त्या मरणाऱ्या माणसावर माहित होतं. ते म्हणायचं हे पेल होतं मी मरीन, अरे नका मला पाजू. पण गंगेचं पाणी घेऊन यायचे. आमच्या संत परंपरेनं एक संयत विद्रोह केला वारकरी संप्रदायानं. या वारकरी संप्रदायाचा नव्यानं अभ्यास होण्याची गरज आहे. इथे जे प्राध्यापक बसलेले आहेत त्यांना माझे हात जोडून विनंती आहे. अरे मी एक रस्त्यावर गाणारा साधा शाहीर आहे. तुमच्याकडे शिस्तबद्ध संशोधन करण्याची अक्कल आहे. या वारकरी संप्रदायानं काय केलं ते म्हणले तुम्ही काशीला जाता, आम्ही पंढरपूरला चाललो. तुम्ही तिकडे कुठल्या देवाला जाता, त्याला जात धर्म आहे सगळं. आमचा देव विठ्ठल आहे. विठ्ठलाला जात आहे का हो? विठ्ठलाला जात नाहीये. आणि 18 पगड जातीचे लोक एकत्र आले, चालत निघाले. चालत निघाले का नुसते? नाही, गात निघाले. गात निघाले का? नाही, नाचत निघाले. आणि वाळवंट त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकमेकाच्या पाया पडले. जातीभेद विसरून तेवढ्या पुरता तरी काय
होय ना. अरे मध्ययुगाचा काळ आहे बघा ना, त्या मध्ययुगाच्या संदर्भामध्ये तुम्ही हे घटना बघा. या क्रांतीच्या सांस्कृतिक राजकारणावर शिवाजी महाराजांचं 18 पगड जातींनी निर्माण झालेलं रयतेचं राज्य उभं राहिलेलं आहे. ते सांस्कृतिक राजकारण आमचे दिशादर्शक आहे. बुद्धानं उभा केलेली सांस्कृतिक दिशा ही आमची निदर्शन आहे. आणि आता माझी बहीण बोलली की महात्मा ज्योतिराव फुल्यांमुळे मी तिकडे शिकले. यू आर एज्युकेटेड बिकॉज ऑफ डॉक्टर आंबेडकर अँड महात्मा फुले. दॅट यू सेड दॅट इज करेक्ट. त्या महात्मा फुल्यांनी आणि बाबासाहेबांनी जी एक आधुनिक काळातली क्रांती केली, आधुनिक काळातलं सांस्कृतिक राजकारण केलं. भारतनं मला शिकवलं हे सगळं. भारत माझा मास्तर आहे. मला म्हणाला अरे नाव्यांचे संप घडवून आणले महात्मा फुल्यांनी, ते काय आंदोलन होतं का? अरे ते सांस्कृतिक राजकारण होतं. आपल्या पत्नीला शिकवून मुलींची शाळा काढणे हे काय फक्त शाळा काढणे होतं का? एक नवं सांस्कृतिक राजकारण होतं. बाबासाहेबांनी 14 तयार सत्याग्रह केला का? पाण्यासाठी केला का रे? बाबासाहेबांनी त्या सत्याग्रहाच्या बद्दल एक वाक्य लिहिलेलं आहे, ते वाचा सगळ्यांनी. ते म्हणाले मी माझे मानवी हक्क मागतो आहे. पाणी हा मानवी हक्क आहे. हे सांस्कृतिक राजकारण आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, ते काय रामाच्या दर्शनासाठी गेले होते का? नाही, ते गेले होते मामाला पण समतेचा अधिकार द्या. 5 वर्ष लढले, मिळालं नाही. ठीक आहे, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली, धर्मांतर केलं. हे सांस्कृतिक राजकारण आहे. त्याच्या पायावर आता आपल्याला ह्या सगळ्या सांस्कृतिक राजकारण निर्माण करणाऱ्या लोकांना एकत्र करावं लागेल. आणि पहिला पर्याय या देशाला तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला द्यावा लागेल. कारण मी आता अमेरिकेत, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये जाऊन आलो. सगळ्या विद्यापीठातल्या लोकांशी बोललो. माझ्या लक्षात आलं की हे जग भौतिक संकटात नाही, नुसत्या आर्थिक संकटात नाही, नुसत्या. त्यांना मी विचारलं अरे काय प्रॉब्लेम आहे? ते बोलले व्हॉट एव्हर यू आर स्पीकिंग अबाउट कल्चरल पॉलिटिक्स, दॅट इज करेक्ट, बट द बेसिक प्रॉब्लेम इज अ फिलॉसॉफिकल क्रायसिस. अख्खी मानवजात ही एका तत्वज्ञानाच्या संकटाशी झुंजत आहे. आणि त्यातून हे सांस्कृतिक लक्षणं दिसत आहेत सगळी. हे जे काल बंगालमध्ये लेनिनचा पुतळा पाडला, बुलडोजर फिरवले, एका एकट्या बाईला 10-12 गुंड असे शिरतायत, हिंसक लोक उभे राहिलेले आहेत, ही लक्षणं आहेत. खरा कॅन्सर हा फिलॉसॉफीचा आहे. खरा कॅन्सर तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला आहे. हे तत्वज्ञानाच्या क्षेत्रातलं संकट जर आम्हाला बाहेर काढायचं असेल तर आम्हाला बुद्धाकडे जावं लागेल. पण बुद्धाकडे जाऊन तिथं थांबला तर मेला. आजच्या काळातला बुद्ध शोधावा लागेल. आजच्या काळातलं नवायान बाबासाहेबांनी नवायान दिलं. मी बौद्ध आहे म्हणून सांगत नाही, भारत बौद्ध आहे म्हणून बोलत नाही. मी तुम्हाला एक माणूस म्हणून सांगतो, बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आजच्या काळातला जो काय अंश आहे, जे काय निघेल ते आम्हाला शोधावं लागेल. आजच्या काळातला बुद्ध विकसित करावा लागेल. आजच्या काळातलं वारकरी संप्रदायानं जे राजकारण केलं ते आजच्या काळात काय असणार आहे? फडतरे महाराज, आजच्या काळातला वारकरी संप्रदाय आपल्याला उभा करावा लागेल. आपला विठ्ठल, आपल्या विठ्ठलाला विकसित करावं लागेल. आपल्या सगळ्या भजन परंपरेला, कीर्तन परंपरेला विकसित करावं लागेल. नव्या काळातला वारकरी संप्रदाय आम्हाला उभा करावा लागेल. नव्या काळातले फुले, आंबेडकर आम्हाला विकसित करावे लागतील. आज आम्ही भक्ती परंपरेमध्ये अडकलेलो आहे. बुद्धानं मूर्ती पूजेला विरोध केला,
बुद्धाच्या सगळ्या जगात जास्त मूर्त्या आहेत. बाबासाहेबांनी व्यक्तिपूजेला विरोध केला. बाबासाहेबांची सगळ्यात जास्त व्यक्तिपूजा चालू आहे. हा त्यांच्या तत्वज्ञानाचा पराभव आहे. आणि म्हणून हे दुःखानं सांगतोय मी. म्हणून नवा विठ्ठल, तुम्ही म्हणाल नवा विठ्ठल देव काय? ऐ, तुम्हाला देवाची गरज नसेल नाही. अहो इथे सगळे 95% लोक जे आहेत ना हे हुशार आहेत सगळे, त्यांना देवाची गरज नाही. देवाची गरज माझ्या आईला आहे. अहो ती जर कुणाच्या जर खांद्यावर मान टाकली आणि तिचा जर केसानं गळा कापला तर तिनं मान कुणाच्या खांद्यावर टाकावी. माणूस असुरक्षित झालेला आहे, तो बाबा बुवांच्या पाठीमागे जातोय. ही असुरक्षिततेची लक्षणं आहे. पण धर्मसदृश्य काहीतरी उभं करावं लागेल. ते एवढा मी शहाणा नाही. मी धर्म म्हणत नाही भारत, मी धर्म म्हणत नाही. पण माणसाचं एक व्यक्तिगत शोधली नाही, ती शोधावी लागते. मी हे शोधणार आहे का? नाही. हे पुन्हा कलेक्टिव्ह आहे. हे सगळ्यांचं काम आहे. सगळ्यांना एकत्र करावं लागेल. वारकरी संप्रदायामधले जे जे मानव्याचा विचार करणारे जे जे महाराज आहेत त्यांच्या सोबत मी जाऊन त्यांच्या पाया पडणार आहे. साम्यवादाचा विकास करू इच्छिणारे, या देशामध्ये 100 वर्षाहून अधिक काळ असणारे साम्यवाद्यांच्या सुद्धा जाऊन मी पाया पडणार आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत जास्त आमच्याकडे फटाफूट आहे, आमच्याकडे फटाफूट आहे. पण आम्ही जाणार आहोत त्यांच्याकडे. कारण या सगळ्यांचं एक काम आहे. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला पर्याय दुसरा, तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधला पर्याय मिळाला की तात्कालिक दिशा क्लिअर होईल. की तात्कालिक आता काय करायचं, त्यातल्या काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. की या देशामध्ये एक अवैदिक परंपरा आहे. त्या अवैदिक परंपरेचा विकास करावा लागेल आणि वैदिक परंपरेच्या विरुद्ध लढा द्यावा लागेल. आजची जी लाईन आहे, आज काय करायचं, तर आज 4-5 गोष्टी ज्या आहेत महत्वाच्या. भूक लागली का रे? बोलू का? नाही, मला भीती वाटते कारण माणसं भुकेलेली हो. हा, तर पहिली गोष्ट ते माझ्या बहिणीने बोला, एज्युकेशन. हो, बाबासाहेबांनी पण सांगितलं की शिका शिका. आम्ही शिकलो, पण काय शिकलो? माणूस बना नाही शिकलो, आम्ही साहेब बनाय शिकलो. आणि आम्ही साहेब झालो. साहेब झालो ते झालो आणि आम्ही आमच्याच माणसाचा गळा धरला खाली, कारण आम्ही माणूस नाही झालो ना. बाबासाहेबांनी सांगितलं माणूस बनण्यासाठी शिका. आम्ही साहेब होण्यासाठी शिकलो आणि त्याची किमती वाजवतात आमचे सगळे लोक. भक्ती संप्रदाय बाबासाहेबाचा, आता कसलं बाबा ते बाबासाहेबाची भक्ती, तर ते म्हणजे भयानक आहे. ते काय सांगत बसत नाही, हाणतील मला किंवा ते तिकडे जाऊन बोलतो असा आपल्या विरुद्ध. हो, आता जात लई तयार झाली. हा, अण्णाभाऊसाठी ते नाव घ्या, ताबडतोब आहे अण्णा. मी त्यांचा वारस आहे, अण्णाभाऊंचा वारस आहे. हा, मी सांगतो तुम्हाला की आंबेडकरी चळवळीमध्ये फाटाफूट आहे. पण तुम्हाला एक गोष्ट मी नक्की सांगतो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. आम्ही तुटलेलो आहोत होय, पण आमच्या मध्ये सांस्कृतिक देखी नाही. समजा उद्या बाळासाहेब आंबेडकरांच्या हाताला खच्चटलं तर महाराष्ट्राचा पूर्ण पावडर करायची ताकद आमच्यात आहे. आम्ही सगळे एकत्र येणार. ते रामदास आठवले तिकडे गेले, त्यांच्या नावानं आमच्यातले प्रत्येक माणूस शिवी देतो. ते मला पण लय म्हणजे आता काय सांगायचं, घरातलं दुखणं आहे, जास्त बोलत नाही. पण ते त्यांच्याकडे मी एकदा तब्येत खराब होती भारत. मला कसं आहे, आपल्याला आपल्या काळातले जे लोक होते ते कुणी आजारी पडले तर वाईट वाटतो. आता उद्या गुरव सर आजारी पडले, आम्ही ताबडतोब जाणार आहे. आज तात्या नाहीत, मगाशी माझ्या डोळ्यात म्हणजे असं आलं की तात्या असते तर किती बरं झालं. तर ते रामदास आजारी पडले बाबा, मला कळलं, मी गेलो. मला काय ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे.
मला काय करतो सध्या? म्हणलं काय नाही, माणूसची शाळा चालवतो. लगेच घरी उठला ते माझा सत्कार करा. तुम्ही चालवा माणुसकीची शाळा, पण आमच्यावर टीका करणे टाळा. ही काय भानगड आहे? चुकीच्या कविता चुकीच्या ठिकाणी वाचणारे लोक सुद्धा आमच्याकडे आहेत. पण त्यांना जर काय झालं, कुणी मारलं तर आम्ही सगळे एकत्र होणारे लोक आहे. म्हणून आणि आंबेडकरी समाजाची दानत आहे. उद्या जर ही चळवळ उभी राहिली तर, आणि त्यांना सत्य कळलं की हे सत्य आहे, हे चांगले करेक्ट आहे, तर आमच्या बहिणी गळ्यातलं मंगळसूत्र पण काढून देतात. ही दानत आहे. ही दानत बाकीच्या पण समाजामध्ये आहे. पण आपल्याला ती प्रामाणिकपणानं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं आणि आता काय करायचं त्या क्षेत्रामधलं संकट जे आहे ते पहिलं निराकरण करावं लागेल. आपल्याला शाळा शिका म्हणून सांगितलं. अरे शिका नाही नुसतं, आपल्याला पर्यायी शिक्षण उभं करावं लागेल. आता आम्ही थोडासा एक प्रयोग केलेला आहे माणुसकीच्या शाळेचा. मी म्हणत नाही तुम्ही सगळे ते माणुसकीची शाळा चालू करा, असली इच्छा तर करा, पण आम्ही चर्चा करू आणि पर्याय त्याचा निर्माण करू. शिक्षणामधला पर्याय. दुसरा पर्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सणवार जे आहेत ते आपल्याकडे हिसकावून घेतलेले आहेत. हे मुळात ऋतूच्या अनुषंगाने भारतामध्ये सगळे सण तयार झाले. ते त्यांच्यावर धर्माची पुटं, जातीची पुटं, कर्मकांड ही सगळे टाकलेले आहेत. पर्यायी सण उभे करावे लागतील. पण जे आहेत सण जेवढे दुरुस्त होत आहेत घासून पुसून ते नीट करून त्यातनं एक नवा विचार आपल्याला घेऊन जावा लागेल आणि नवे सण उभे करावे लागतील. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना. काय लोकांना वाटलं की चला ठीक आहे, पण जनता म्हणते हाय स्वतंत्र, ठीक आहे, सकाळी झेंडावंदन करावं आणि दुपारी या देशातल्या तरुणांसाठी फ्रीडम ऑफ फेस्टिवल ऑफ फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव आपण डिझाईन केला पाहिजे. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या दिवशी सगळीकडे गुरु शिष्य परंपरेचं काय काय होतं, आपण नवा सण डिझाईन केला पाहिजे. तो फेस्टिवल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा उत्सव, तो डिझाईन करावा लागेल. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. आपली प्रतिकांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे हे मी बोलत नाही, पण आपली प्रतीक एकदा चोरीला जायला लागली की समजायचं आपल्याला आवडी लागली. या मनुवाद्यांनी चोरलं, त्याच्यावर काय काय गोष्टी आरोपित केल्या आणि एक ओळखू शकणार नाही असे महाराज आमच्या समोर आणले. आपल्याला पर्याय उभा करावा लागला. शिवाजी अंडरग्राउंड लिहावं लागलं, करावं लागलं आणि फार कष्टात केलं. ते काय तर मी माझी पाठ थोपटून घेत नाही, लय त्रास होता, पण हे करावं लागेल. आपली प्रतीक जी आपली आहेत, आता बाबासाहेबांचं प्रतीक चोरीला जाण्याची शक्यता आहे, मोठी शक्यता निर्माण झाली. भारत त्या दिवशी आरती झाली, महाआरती. मुंबईला ते काय 1000 लाख दिवे सोडले. हे सगळं म्हणजे आतमध्ये शिरलेले आहेत आणि हे शिरून आतमध्ये शिरून पोटळा फाडतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपली प्रतीक आपण जपून ठेवली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ यासाठी आहे आणि ते काम करणार आहे, आपण करावं लागेल. नाही केलं तर मरण आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जे प्राध्यापक अमुक तमुक आहे ना, हे परिस्थिती लय खराब आहे भाऊ. IPS IAS ऑफिसर कधी माझ्या कानाला लागतात तेव्हा दादा परिस्थिती लय खराब आहे, काम करता येत नाही. जेबीमले पैसे घेऊन येतात, काहीतरी करा. तुम्हाला वाटत असेल की तुमचा पगार तुमच्या सगळ्या काही व्यवस्थित चालू आहे, पेन्शन तुम्ही अजून सव नाही चाकली,
फाशिझमची. हिटलर सारखा फाशिझम नाही येणार. हा जिवंतपणी मरण यातना देणारा फाशिझम असणार आहे. नीट जगू देत नाही, न जगू देणारा. एक जेनोसाइडची जी थिअरी आहे, इथे जे काय प्राध्यापक आहेत त्यांना माहीत असेल, पेरिनियल जेनोसाइड नावाची एक थिअरी आहे. आईच्या गर्भात बाळ असताना हे जे माणुसकीचे शत्रू जे आहेत ते प्लॅन करतात, त्या गर्भातून येणारा जीव उद्या गुलाम कसा बनेल त्याचं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे. तुम्ही कुठल्या गोष्टीत, तुम्ही कुठल्या भ्रमात आहात? कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? हे साहित्य संमेलन संपल्यानंतर आपल्याला प्रतीकांच्या बाबतीमध्ये झालं, हे जे काही गाणी, सिनेमा, अमुक तमुक ह्याच्यामध्ये थोडं बहुत काम आहे, पण आता एवढं मार्केट खराब आहे. धनाजीराव, तुम्हाला चांगलं माहिती आहे की आपण जिकडे जातो तिकडे कार्यक्रमांना गेलो, लोक म्हणले गाणं मला, आपण गाणं म्हटलो, पण आता भक्ती परंपरा खूप मोठी आहे. आपलं गाणं लोकांनी काय ऐकलं? कारण आपण भक्ती करत नाही, आपण विचार सांगतो. वी आर नॉट डेली सिंगर्स, वी सिंग थॉट्स. हम विचार गाने वाले लोग हैं, हम विचार गाते हैं. पण भक्ती परंपरा वाढीस लागलेली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटनं या कलेची वस्तू केलेली आहे. उल्का एक खूप सुंदर गाणं म्हणते, ते गाणं बंगाली आहे. ती म्हणते, अरे कोळसा विका, बटाटे विका, पण आपले डोळे विकू नका, आपले अश्रू विकू नका. अश्रूंचं सुद्धा कलेची कमोडिटी झालेली आहे आणि ती बाजारात आहे. आणि म्हणून अल्टरनेटिव्ह कला, साहित्य हे उभं करावं लागेल. चित्रकला, शिल्पकला आणि एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, तो आहे सोशल मीडिया. हे जे नवीन आले डिजिटल युग, या डिजिटल युगासाठी पहिली एक डिजिटल आर्मी बांधावी लागेल. आर्मी हा शब्द जरा ताप देणार आहे, पण त्यांच्याकडे सैन्य आहे, डिजिटल आर्मी आहे त्यांच्याकडे. ती खऱ्याचं खोटं करते ना. मग आपण आपले वॉर रूम्स बनवायला पाहिजेत. तालुक्यात उल्का, आपण पहिला वॉर रूम आपल्या रायगडमध्ये सुरू करू. मी तुझ्या सोबत आहे. हा उल्का अत्यंत चांगलं काम करते आहे. माझी बहीण आहे म्हणून मी तिची स्तुती करत नाही. अत्यंत हुशार. या काळातलं जे सांस्कृतिक राजकारण ज्या स्त्रीला कळलेलं आहे, ही आहे उल्का. आपण रायगडमधनं सुरू करू. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सुरू करू. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक तालुक्यात आपले कल्चरल नॅरेटिव्ह बनवणारे वॉर रूम्स तयार करावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला जे टेक्नोक्रेट्स आहेत, आता मला खरंच काय कळत नाही. 1984 मी ग्रॅज्युएट झालो, चांगल्या मार्काने पास झालो. एका विषयात मुंबई विद्यापीठाचा गुरव सर मी गोल्ड मेडलिस्ट आहे एकाच विषयाचा. पण आहे ना, तिथून आलो, आम्हाला इंग्रजी येत नव्हतं आणि मला लय आनंद झाला. आणि त्याच वर्षी हे कम्प्युटर आलं. म्हणलं का हजारो पिढ्यामध्ये माझ्या मी एकटा ग्रॅज्युएट झालो आणि झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अंता बहादर झालो. नवी मुळाक्षर आली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुळाक्षर का शिकवली? कारण ते त्या काळातलं तंत्रज्ञान होतं. अ ब क ड इ जे काय आहे ते त्या काळातलं तंत्रज्ञान होतं. आजच्या काळातलं जे तंत्रज्ञान आहे ते हे सायबर आणि बाकीचे डिजिटल जे काय आहे ते आहे. ते शिकवण्याच्या शाळा काढाव्या लागतील. एका बाजूला माणुसकीच्या शाळा काढाव्या लागतील, दुसऱ्या बाजूला हे डिजिटल तंत्रज्ञान शिकवणाऱ्या शाळा काढाव्या लागतील. हे असले साहित्य संमेलन मला वाटते आता घेणं बंद करावं. वाईट वाटून देऊ नका. कारण हे काय, एका बाजूने कोणतरी सांगतो, दुसऱ्या बाजूने लोक ऐकतात. ठीक आहे, पर्याय नव्हता. आता आपल्याला युट्यूबर्स लोकांची साहित्य संमेलनं घ्यावी लागतील. युट्यूबर लोकांना एकत्र करू. जे लोक नवं लिहित आहेत
ते माध्यमांतर झालेलं आहे. पूर्वी कथा लिहिल्या गेल्या, कथा लिहायचे बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे. आता मुलं शॉर्ट फिल्म बनवत आहेत. शॉर्ट फिल्म्स. पूर्वी कादंबऱ्या लिहित होते, आता सिनेमा बनवत आहेत मोठ्या प्रमाणात. माध्यमांतर झालेला आहे. मासिक संमेलनाचा फॉर्म आहे, हा कृतीबंध आहे, तो आपल्याला बदलावा लागेल. तुम्हाला मी हे यासाठी सांगतो, इव्हेंट केल्यानं मुवमेंट तयार होत नाही. असे इव्हेंट करा की ज्यातनं मुवमेंट तयार होईल. आपल्याला मुवमेंट पाहिजे म्हणून इव्हेंट करणारे. आता आम्ही बाबासाहेबांची जयंती किती पैसे खर्च करतो, काय काय करतो तुम्हाला नाही सांगत मी. तेवढे जर पैसे वाचवले तर आंबेडकरी चळवळीमध्ये हजारो पूर्णवेळ कार्यकर्ते तयार होतील. पण आता आम्हाला उत आलाय, काय करायचं. हा, उत आलाय. फार पैसे विषय टाइम वेस्ट होतो. इव्हेंट करा, पण अशी करा 2 वर्षात करा, पण 1.5 लाख लोक एकत्र येतात. 2 लाख लोक एकत्र येतात म्हणजे 2 वर्ष आपण असं काम करायचं की 2 लाख लोक आपण जमा करू शकतो. तर त्याचा प्रभाव कोणत्याही राज्यावर, शहरावर पडतो. 1, 1.5, 2,000, 3,000 लोक एकत्र येऊन काही होत नाही. आमच्याकडे म्हणतात ना की वाळूत मुतलं तर फेसना पाणी, तसलं कार्यक्रम आहे. तर बदलावं लागेल. हे सगळं बदललेलं सांस्कृतिक राजकारण तयार करावं लागणार आहे. आयतं मिळणार नाही. धनाजी आहे, मी आहे, डॉक्टर घिगे आहे. भारत आता जेवढं चालू शकेल, भारत जास्त चालतो एवढं चालून आला, एवढी मोठी मिरवणूक चालून आला भारत. मला खरं तुझं लय आश्चर्य वाटलं. भारत आहे आणि बाकीचे काही लोक जे संमेलनाच्या इकडे विवेक मोरे आहे, इकडे वारू सोनवणे आहे, या सगळ्यांबरोबर बसून एक नवा विचार आपल्याला करावा लागेल. मी खूप इंटरेस्टेड आहे की ही कोंडी फोडायसाठी आपल्याला जे जे काय करावं लागेल. आदिवासी लोकांशी आपला संबंध तुटलेला आहे. आदिवासी धर्मानं जे काम केलेलं आहे त्याचा आजच्या काळातला विकास आपल्याला करावा लागेल. ते मानव समूहांच्या बद्दल आपण कधी बघतच नाही. तर या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन या संमेलनानंतर एक मीटिंग होणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाकडे, तुम्ही कुठनं आलाय मला माहिती आहे, त्या मेघा पानसरे कोल्हापूरवरून आलेलं तुमच्याकडे येणार आहे. मी येणार आहे आणि तुमच्याकडे एक मागणी आहे आमची की तुम्ही स्त्रियांमध्ये काम करता, चांगलं काम करता, आम्हाला पूर्णवेळ कार्यकर्ते बनतील अशा आमच्या मुली, आमच्या भगिनी या तुम्ही चळवळीला दान करा. पैसे बिशे नकोत. आज गरज आहे माणसाची, आज गरज पैशाची नाही. हात वर काढला तर पैसे पडतात. धनाजी आपण बघितलंय, असा हात वर केला तर पैसे पडतात. मी बघत आहे. हा 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 असं केलं की आता करू का मी. बघा इथे नाही तर कमीत कमी 40,000 रुपये तुम्हाला आता ह्या गाडीला मी देतो. असं फक्त हात करू तेवढं. जादू नाही रे. या माणसाने या सर्वरीनं कधी कुणाचे 5 पैसे खाल्ले नाही. तुम्हाला माहिती आहे हे पैसे चांगल्याच कामाला जाणार नाही. या चांगल्या माणसांच्या पाठीमागे आपण उभे राहूया. जय भीम.